सर, तुमच्या युनिटकडून आपण एक ऍड आता लॉन्च केलेली होती, तर त्याच्यामध्ये रिझल्ट चांगला आहे. म्हणजे ओके. जे आता जे म्हणतात की फेक कॉल येतात वगैरे, की यांनी लोकेशन वगैरे जे आहे, किंवा आपण हं, जे टार्गेट ऑडिशन जे आहे, हं, ते हं. एक तर व्यवस्थित टाकलेलं नसेल. आता मला जे हं, माझा अनुभव सांगतो की मला जे काही ऑडियन्स हे पाहिजे होते, तर ते बरोबर हं, भेटते. त्यातून मला एक लीड पण भेटलेली आहे हं, आणि हं, चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट पण आलेला आहे. आणि त्याच्यात हं. समाधानाची गोष्ट अशी की मला जवळ एक 17-18 लोक असे भेटले की ते कंटिन्यू माझ्याशी जोडले जाणार आहे. त्याच्यामुळे जे तुम्ही बरं. जे काय ऍड लावून दिली, हं. ते खरंच चांगली आहे. असं. ओके. आणि तुम्ही एक सांगा सर, तुमचा बिझनेस काय आहे? तुम्ही Facebookला आतापर्यंत किती खर्च केले आणि त्याच्यातून तुमचा बिझनेस किती झाला? माझा एक्झाम पॅड मॅन्युफॅक्चरिंगचा आहे सर. ओके. हो, आणि आपण एक्झाम पॅड मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्यातले आता मार्केटिंगला मग द्या तुम्ही. रिझल्ट चांगले आहे, असं काय अडचण नाही. मार्केटिंगला खर्च किती केला? त्याच्यातनं तुमचा बिझनेस किती झाला? मार्केटिंगला मी 1,000 रुपये लावले होते. अजून ऍड चालू आहे सर. ओके. त्याच्यातनं तुमचा आणि बिझनेस किती झाला? हो, 13,500चं मी केलं पहिलं. म्हणजे ₹1,000 खर्च करून ₹13,500 रेव्हेन्यू जनरेट झालेला. हो. पण अजून ग्रेट काही आहे. इन्क्वायरीज म्हणजे चालू आहे, अजून बोलणं काही बाकी. अजून इन्क्वायरी तुमच्या चालूच आहेत म्हणायचं. हो.